हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या। गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं, 4 ओळींची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं। 8 दिवसांपूर्वी ड्रेस चोरीचा आळ घेतल्यानं मानसिक तणावात जाऊन स्नेहा सौदागर गायकवाड हिने आत्महत्या केली असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला। तिने मंगळवारी सायंकाळी दयानंद कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये फॅनला ओढणीच्या साह्यानं गळफास घेतला। दरम्यान जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका तिच्या नातेवाईकांनी घेतली आहे। स्नेहाच्या हॉस्टेलच्या रूममध्ये 3 जण पार्टनर होते। त्यातील एक पार्टनर गावी गेली होती, दुसरी हॉस्टेलमध्ये खाली गेली होती। तेव्हा ती गळफास घेतल्याचं आढळलं। ती जेव्हा पंख्याला लटकत होती त्यावेळेला तिच्या पायाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली। यामुळे पोलिसांनी ती चिठ्ठी आणि मोबाईल जप्त केला। या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी गर्दी करत हॉस्टेलच्या गेटसमोर ठिय्या मांडला। नंतर नातेवाईकांनी रस्त्याच्या मधोमध बसून कारवाई होईपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेतली। यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता। 2 महिन्यात दुसरी घटना, कारवाई करा। 2 महिन्यात या कॉलेजमध्ये दोघांना प्राण गमवावे लागले। यासाठी येथील अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी करत तिच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं। दरम्यान येत्या 4 मे रोजी तिचा वाढदिवस होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। स्नेहा गायकवाड हिनं वहीच्या पानावर 4 ओळींची चिठ्ठी लिहिली आहे। त्यात तिनं, मी स्नेहा गायकवाड, मला जगण्याचा कंटाळा आलाय, यामुळे मी आत्महत्या करते, यामध्ये कोणाचाही हात नाही म्हणत त्या चिठ्ठीच्या डाव्या बाजूस सही आहे। दरम्यान ही चिठ्ठी तिने लिहिलीच नसावी असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला। सौदागर गायकवाड यांना एकूण 3 मुली, 1 मुलगा, त्यातील स्नेहा ही द्वितीय कन्या होती। त्यांच्या घरची हालाकीची परिस्थिती असून मुलीला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी मिळेल ते काम करत होते। स्नेहाच्या शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी गावचा कचरा साफ करून तिला शिक्षण घ्यायला लावलं, पण या अधिकाऱ्यांमुळे तिला जीव गमवावा लागलाय असं म्हणत नातेवाईकांनी हंबरडा फोडलाय।